आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 मार्चपासून दररोज 100 कोटी रुपये जप्त होत असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या अधिकाऱ्यांनी 4,750 कोटी रुपये जप्त केले आहेत आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण जप्त रकमेपेक्षा ही अधिक रक्कम आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे। देशातील लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासात नोंदवलेली सर्वाधिक रक्कम होण्याच्या मार्गावर आहे, असे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे। 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होण्यापूर्वीच 4,750 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे। 2019 मधील संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान 3,475 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते। आता 2024 मधील निवडणुकीच्या मतदानाआधी जप्त केलेली रक्कम याहून अधिक आहे। सर्वसमावेशक नियोजन, सहकार्य आणि एजन्सीकडून एकत्रित प्रतिबंधात्मक कारवाई, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि तंत्रज्ञानामुळे ही कारवाई शक्य झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे। 12 एप्रिल रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या आयोगाने 19 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात तैनात केलेल्या सर्व केंद्रीय निरीक्षकांचा आढावा घेतला। यावेळी प्रलोभनमुक्त निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक यंत्रणा मजबूत करणे, देखरेख करणे आणि तपासणी यावर भर देण्यात आला आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।